मी तुमच्या आईंना इथे घेऊन आले, हॉस्पिटलचं डिपॉझिट भरलं, आता ऑपरेशन होईल त्यांचं. एवढं सगळं करून ह्याची परतफेड काय तर तुमचं असं वाईट वागणं? सॉरी, म्हणजे तुमच्याकडनं कौतुकाची अपेक्षा नाहीये मला, पण किमान हे सगळं करण्यामागे माझा हेतू चांगला होता हे तरी मान्य करा. मॅडम, तुमचा हेतू काय होता याबद्दल आपण नंतर बोलूया, पण सध्या तुम्ही माझ्या आईला मदत केली त्याबद्दल खरंच थँक्यू. पण ह्याची काहीच गरज नव्हती, मी मॅनेज केलं असतं. मिस्टर अजय, आत्ता आपण हे बोलण्याची ही वेळच नाहीये. मी तर म्हणते इथे जर का त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली नाही तर आपण आणखी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आणि खर्चाचं टेन्शन घेऊ नका. मिसेस सरदेसाई, प्लीज स्टॉप इट. मला हे डिस्कस करायलाही आवडणार नाहीये. माझ्या आईचा मेडिकल इन्शुरन्स आहे, मी बघीन काय करायचं ते. ठीक आहे, आता तुम्ही आलात तर माझी इथे काहीच गरज नाही. मी निघते, काही लागलंच तर मी आहे. या तुम्ही. आई, आई मी आलोय. सगळं मस्त होणार आहे, आता काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या बाजूला. काही बोलू नकोस, शांत राहा तू. आता एक शब्द बोलू नकोस, आराम कर आता. बरं झालं भाऊजी तुम्ही आलात, आता मला टेन्शन नाही. काय झालं असं अचानक? तेच मलाही काही कळलं नाही. अचानक कसं तरी करायला लागल्या काकू. डॉक्टर काय म्हणाले? मधून मधून येत होत्या, पण तुम्हाला विचारत होते. काय? आई, नेहा नेहा आली आहे बघ. आई, मी इथेच आहे. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. अजय, तुला सोडव रे याच्यातून. आई, काहीतरी बोलू नकोस आता पिढ्यासारखं. डॉक्टर तुला या आजारातून मुक्त करणार आहे. छान मस्त ठणठणीत होणार आहेस तू. अजिबात काळजी करू नकोस. डोकं खूप दुखतंय बस. काळजी करू नकोस, मी सांगतो, डॉक्टरांना सांगतो. राणी सरदाईच्या साईडला त्यांच्यामुळेच वाचले मी आज. हो. हॅलो डॉक्टर. वेळेत आला, या जरा बोलायचं. आई, मी आलोच. नेहा, हा बोल नेहा, काय झालं? अगं, अजयच्या आईला ऍडमिट केलंय आजच. हो, अचानक तब्येत बिघडली त्यांची. अरे बापरे, पण मग? मी इथेच आली आहे. वाटलंच मला. थोड्या वेळाने लगेच ऑपरेशनलाही घेणार आहेत. मी इथेच थांबते. बरं बरं, ठीक आहे. पण हे बघ नेहा, तू स्वतःची खायची प्यायची आबाळ करू नकोस बरं का. हे बघ, वेळेत खाऊन घे. कॅन्टीन बरं आहे का हॉस्पिटलचं? ते नाही बघितलंय अजून. बाय. मंजुषा, काय कोणाचा फोन आहे? अहो, नेहाचा फोन होता. अजयच्या आईंना ऍडमिट केलं आणि आजच ऑपरेशन करणार आहेत म्हणे. अगं मंजुषा, मग आपल्यालाही लगेच निघायला हवं. हो, जायला तर हवंच. आणि आता साखरपुड्याबद्दल वगैरे काही बोलता येणार नाही. त्यांच्या लग्नात काय एवढे अडथळे येत आहेत ना, कळतच नाहीये. असो, चला. चल. मिस्टर अजय,
मिस्टर अजय, आय एम सो सॉरी मी तुम्हाला या परिस्थितीत डिस्टर्ब करते, पण माझा ड्रायव्हर तिवारी काय झालं तिवारीला? तिवारी अचानक गायब झालाय. काय? मिस्टर अजय, सकाळी तो आम्हा तिघींना इथे सोडून गेला. आता मी बाहेर जाऊन पाहिलं तर तो कुठेच नाहीये. मॅडम तो असेल जवळपास कुठेतरी. अहो पण मी सगळीकडे शोधलंय, तो कुठेच नाहीये. तुम्ही त्याचा फोन ट्राय केलात का? हो, पण फोन बंद येतोय. पुन्हा एकदा ट्राय करा माझ्यासमोर. ट्राय करा. The number you are trying to reach is currently unavailable. Please try again later. कुठे गेला असेल काय माहित. मॅडम डोंट वरी, तो असेल जवळपास कुठेतरी, सापडेल. अहो नाही, तिवारीला कुठेही जायचं असेल तर तो मला सांगून जातो, असा नाही जात न सांगता. मॅडम तुम्ही पॅनिक होऊ नका. मग मग काय करू मी? अहो अशा परिस्थितीत त्यांनी असं अचानक निघून जाणं, पण मला सांगायचंही नाही कुठे गेलाय काय. फोनही बंद आहे त्याचा. किती वेळा फोन ट्राय केला मी, मला काही कळतच नाही यार. काय झालं? मिसेस सरदेसाईंचा ड्रायव्हर तिवारी गाडीपाशी नाही. तो गायब झालाय. मॅडम ते अजून कन्फर्म झालं नाहीये. अजय, तू डॉक्टरांना भेटलास का? मी डॉक्टरांनाच भेटायला निघालो होतो इतक्यात ह्या. मग त्यांना आधी भेट, कारण त्यावर पुढचं सगळं ठरणार आहे. आणि मग त्यानंतर यांच्या कंप्लेंटकडे लक्ष दे. जय हिंद सर. जय हिंद. बरं शेलार, आपल्या टीमला घेऊन इथे हॉस्पिटलला या. हॉस्पिटलला? तुम्ही आहात का आता तिकडे? इज एव्हरीथिंग ऑल राईट? एक मिसिंग केस आहे, बाकी सगळं इथे आल्यावर कळेल तुम्हाला. ओके सर. बाय द वे, तुमच्या आई कशा आहेत? आई ठीक आहे, तुम्ही या इथे मग बोलू. ओके सर. मॅडम आमची टीम इथेच येते, ते शोधतील तिवारीला. थँक्यू सो मच. आणि आय एम सॉरी तुमच्या एवढ्या सगळ्या गडबडीत मी मध्ये मध्ये करते. नाही इट्स ओके. फक्त माझी टीम येईपर्यंत इथेच थांबा. नेहा, मी डॉक्टरांना भेटून येतो. ओके. डॉक्टर आय एम सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. पण तुमच्या आईंना वेळेत आणलं. जरा जरी उशीर झाला असता तरी सिच्युएशन गंभीर झाली असती. बापरे. बरं डॉक्टर, लगेच ऑपरेशन करावं लागणार असं कळतंय मला. हो, आम्ही त्यांचा सिटी स्कॅन केला, एक्सरे काढले. त्यावरून आम्ही असं ठरवतोय की त्यांचं ऑपरेशन जितक्या लवकर होईल तितकं बरं आहे. ओके. पण डॉक्टर, इतक्या घाईघाईने आपण हे सगळं का करतोय? अजय, थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसेत क्लॉट्स झाले. ते क्लॉट्स जर रिमूव्ह केले नाही तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबून ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता असते. बापरे. पण मग डॉक्टर, आतापर्यंत आपण जी औषधं घेत होतो ती? औषधांमुळे सगळे आजार 100% क्युअर झाले असते तर मग सर्जरी कराव्याच लागल्या नसत्या. मुळात त्यांचा आजार खूप उशिरा डिटेक्ट झालाय आणि औषधं देऊन क्युअर करण्याइतका वेळ आपल्याकडे नाहीये. त्यामुळे माझा सल्ला असेल की त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं. तरीही तुमचं म्हणणं असेल की त्यांचं ऑपरेशन करायचं नाही तर तसं तुम्ही सांगू शकता. फायनल डिसिजन हा पेशंटच्या नातेवाईकांचा असतो, आम्ही फोर्स नाही करू शकत. तुम्ही ठरवा. नाही नाही डॉक्टर, तुम्ही लगेच ऑपरेशन करा. मी फक्त माझ्या माहितीसाठी विचारत होतो. ओके, फेअर इनफ. मग डॉक्टर, आता आपण लगेच करणार का ऑपरेशन? हो. बरं, आणि ऑपरेशन केल्यावर आई बरी होईल ना? हे बघा, ऑपरेशन रिस्की आहे. आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करूच, पण पेशंटचं वय आणि त्यांची ओव्हरऑल हेल्थ बघता त्यांची बॉडी हे ऑपरेशन कसं घेऊ शकेल हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून आम्ही तुमच्याकडनं एक कन्सेंट फॉर्म भरून घेतो. ओके. याचा अर्थ आम्ही आमची जबाबदारी झटकतोय किंवा तुम्हाला घाबरवतोय असा नाहीये.
तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगितलं. नाही मला कळतंय डॉक्टर. हे घ्या, या फॉर्मवर सही करा. थँक्यू. थँक्यू. मी ओटी तयार करायला सांगते. थँक्यू. ऑपरेशन थिएटर तयार करायला सांगा. हो, बाकीचं मी कळवते. थँक्यू. थँक्यू. खूप धावपळ झाली असेल ना तुमची? कशामुळे? सकाळी सकाळी हे हॉस्पिटल वगैरे. नाही नाही, धावपळ कसली. उलट माझ्यामुळे अजयला, आय मीन मिस्टर अजयला मदत झाली यातच आनंद आहे मला. हो, पण अपसेट झाला तो मगाशी. ताईची तब्येतच खराब आहे म्हटल्यावर अपसेट असणारच ना. इट्स ओके, आपण समजून घ्यायचं. तुमच्या ड्रायव्हरचं काय झालं? काय माहित कुठे गेलाय. सगळेच प्रॉब्लेम्स कसे एकत्र येतात ना तुम्हाला? वाईट वाटतंय, पण काय करणार. मी सगळं कसं फेस करते माझं मलाच माहित. एकटी आहे ना मी. पण त्याला दुसरं कोणी काय करू शकतं ना. म्हणूनच मला अजय यांचा आधार वाटतो. आधार? हो, म्हणजे ही केस ते इन्व्हेस्टिगेट करतात. त्यानिमित्ताने आम्ही खूप बोलतो, भेटतो. नाही, या केसमुळे तुम्ही अजयला भेटता, त्याच्याशी बोलता, हे सगळं ठीक आहे. पण तुमचा आणि त्याचा ह्या पलीकडे काहीही संबंध नाही, हे कळतंय ना तुम्हाला? असं का बोलतेस नेहा? जरा स्पष्टच बोलते. ह्यापुढे अजयपासून लांबच राहा. नमस्कार मॅडम, तुम्ही इथे? हो, मीच मिस्टर अजय यांच्या आईंना घेऊन आली आहे. म्हणजे सर नाही आले तिकडे? आलेत, आय गेस डॉक्टरांना भेटायला गेले. मग त्यांच्या आईजवळ कोण आहे? नेहा आणि त्यांच्या शेजारच्या बाई. शेजारच्या बाई? हा, म्हणजे तुमच्याच मिसेस आय गेस. जय हिंद सर. जय हिंद सर. जय हिंद. बरं झालं तुम्ही सगळे लवकर आला. सर, काय प्रॉब्लेम काय झालाय? मॅडमचा ड्रायव्हर सापडत नाही. सापडत नाही? म्हणजे कधीपासून? मॅडम तुम्ही जरा नीट सांगा काय झालं ते. हो, मी आणि तिवारी आज सकाळी घरातून निघालो. मिस्टर अजय यांच्या घरी आम्ही गेलो होतो. अचानक यांच्या आईंची तब्येत बिघडली म्हणून आम्ही त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. आणि आता निघायची वेळ झाली म्हणून मी निघाले, बघितलं तर हा गायब झालाय. पण तो गायब झाला हे कन्क्लुजन तुम्ही का काढलं? कारण त्याचा फोनही बंद आहे, नॉट रिचेबल येतोय. असेल इकडेच तिकडे कुठेतरी. मग साहेब, मी माझ्या स्टाफला ओळखते. बरीच वर्ष ते आमच्याकडे कामाला आहेत आणि मी त्यांना ट्रेन करून ठेवले. त्याला माहिती आहे की मला गाडी सोडून कुठेही गेलेलं चालत नाही. त्यामुळे तो अशी गाडी सोडून फोन बंद करून फिरायला वगैरे जाणं शक्य नाही. तो गायब झालाय. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. बाहेर पार्किंगमध्ये जाऊन पाहूया. सर, जाण्याआधी काकून एकदा बघितलं असतं ना. म्हणजे इथं आलो ना, आम्ही भेटलो नाही, बरं दिसत नाही. ठीक आहे, एक एक करून जा. हो सर. मी म्हणे तुम्ही जा पुढे, आम्ही नंतर भेटू. बरं. तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. हो सर.
तुम्ही काळजी करू नका. आता आपण आणलं ना हॉस्पिटलमध्ये. असं कधी पाहिलं नाही. काकूंना असं बघून बरं वाटत नाही. हो ना. आपण ज्या माणसावर अवलंबून असतो त्याची अशी अवस्था बघून आपल्यालाही कसल्यासारखंच वाटतं. बरं, तू कधी आलीस? मी काकूंच्या बरोबरच आले. त्या सरदेसाईबाई आल्या होत्या ना त्यांच्या गाडीतून. अगं पण मग कळवायचं नाही का? मी खूप घाबरले होते. काकू खूपच कशा तरी करायला लागल्या होत्या. त्यांच्या हातपाय थंड पडायला लागले होते. काकू कशा आहेत तुला विचारत नव्हतो मी. मला माहितीये काकूंची तब्येत बिघडली म्हणून त्यांना इथं हॉस्पिटलमध्ये आणले. पण तुझं डोकं ठिकाणावर होतं ना, करायचं पटापटा. अहो, असं काय करताय तुम्ही? पोलीस आहात, मी नाही. आणि असं काही अचानक घडलं की काय करायचं याची सवय नाही येऊ मला. बरं झालं ते सरदेसाईबाई आल्या, नाहीतर मला तर एकटीला चक्करच आली असते. अशा वेळी माणसाने खंबीर राहायला नको का पण? बरं आता राहू दे, आता इथं भांडत बसू नकोस. बरं, काकू जागे आहेत काय? डोळे उघडत नाहीयेत पण बहुतेक त्यांना ऐकू येतं. ते रिस्पॉन्ड करतात. काकू काकू अहो बरे आहात ना? हे बघा, तुम्हाला आजारी पडायला अलाउड नाही. हा, चटाचटा बरं व्हायचं आणि पटापटा घरी यायचं. हा, अजयच्या लग्नाचं करायचं ना आपल्याला. खूप काम आहेत. हा, तेव्हा लवकरात लवकर बरं व्हायचं आणि घरी यायचं. थोडे दिवस इथे विश्रांती घ्या. हा, चला निघूया का? बरं चला. तू जरा काकूंच्या जवळच थांब आणि इथंच थांब. आता लोकांशी गप्पा मारायला जाशील. आणि हो, लगेच माग माग येऊ नकोस घरी भांडण करायचं अहो म्हणून. काय तुम्ही पण? मी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार आहे काकूंकडे. चला या. माझा कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा मी फोन उचलू शकलो नाही तर दिलीपला फोन कर. हो, टेन्शन घेऊ नकोस. कर फोन. मॅडम सकाळी तुम्ही जेव्हा गाडीतनं उतरलात तेव्हा तिवारी तुम्हाला काही बोलला होता का? नाही, आय मीन माझं लक्ष नव्हतं कारण मी स्ट्रेचर आणायला धावले. पण मॅडम असंही असू शकतं ना की तो तुम्हाला काही सांगायला आला असेल आणि तुमचं लक्षच नसेल, तुम्ही ऐकलंच नसणार. अहो असं कसं असेल? मी केवढी गडबडीत होते हे त्यालाही कळलं. मग एवढी गडबडीत असताना तो मला काय कशाला सांगेल? नाही नाही बरोबर आहे तुझं, पण मग विमाने. हो सर. गाडीचे फोटो काढून घ्या. हो सर. बरं मॅडम, तुमच्या ड्रायव्हरने तुम्हाला इथेच ड्रॉप केलं होतं का? हो, म्हणजे तिवारीने मला हॉस्पिटलच्या एंट्रन्स पाशी सोडलं. मी स्ट्रेचर आणायला गेले आणि नंतर कदाचित त्यांनी इथे येऊन गाडी पार्क केली असेल. अच्छा, बरं विमाने सर. इथले सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत ते जरा बघा आणि त्याचं फुटेज चेक करा. हो सर. बरं, ही गाडी लॉक्ड आहे का? हो हो सर. आणि अनलॉक करताना सायरन नाही वाजला का? नाही सर. ओके. बरं विमाने, तिवारीचा फोन सर्व्हिलन्सवर टाका. हो सर. बरं मॅडम, तुम्ही येऊ शकता. काही कळलं की आम्ही तुम्हाला लगेच कळवू. पण मी घरी कशी जाऊ? तुम्ही टॅक्सीने घरी जा मॅडम. मी एकटी कशी जाऊ? मला भीती वाटते. अहो मॅडम, घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि तुम्ही इथे थांबण्यातही काही पॉईंट नाही आहे. तुम्ही येऊ शकता. मिस्टर अजय, तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही प्लीज हे सगळं कॅज्युअली घेऊ नका. माझा जीव धोक्यात आहे. मॅडम, तिवारीचं काहीतरी बरं वाईटच झालं असा का विचार करताय तुम्ही? गेला असेल कुठेतरी. डोंट वरी मॅडम. सुरू आहे, त्यांना टॅक्सीमध्ये बसवा. चला मॅडम चला. सर, आता ही काय नवीन भानगड? सर, का कुणास ठाऊक मला हे सगळं खोटं वाटतंय. नाही, हे लाईटली घेऊन चालणार नाही.
मी आता राणी मॅडमना फक्त धीर देण्यासाठी म्हणालो. पण जर तिवारीचं खरंच काही बरं वाईट झालं तर त्याचा या केसवरती खूप मोठा परिणाम होईल. तावडे सरांना शब्द दिलाय की या केसमध्ये असं काही परत होणार नाही. चौथा विक्टिम आपल्याला खूप महागात पडतो.